मध्ये आजच्या दिवसाचा दुसरा सामना आर्यन वावरले वर्सेस एसएस ब्रदर्स भातानपाडा या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय। अर्थातच एसएस ब्रदर्स भातानपाडा या संघाच्या संघनायकानं नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते आर्यन वावरले या संघाला। आपण जर पाहतोय ओपनिंग जोडी मैदानावर परेश कालुंद्रे संघाचा आहे, कहाडीटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो परेश। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील चावरी, एक जबरदस्त अष्टपैलू अशी कामगिरी असणारा हा सुनील चावरी। जेवढा चांगला टेनिसचा तो खेळाडू आहे त्याही पेक्षा चांगला तो लेदरचा खेळाडू आहे। पण यावेळेला रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहिलं होतं एक जबरदस्त सोहळा पाहिला होता। पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, आमचे अनिल शेठ पाटील असतील, मंगेश शेठ वाकडीकर असतील, दत्ता शेठ असतील, राजू शेठ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये चर्चा आहे, कारण ज्या रायगड जिल्ह्यानं आज संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवलंय टेनिस क्रिकेटमध्ये, त्या रायगड प्रीमियर लीगचा या ठिकाणी आघास पाहायला मिळतोय। पहिला षटक हाताळतोय गोलंदाज नरेश ठोंबरे। नरेश ठोंबरे हातनोले एक्सप्रेस रायगडची AK-47 हे नाव ज्या खेळाडूला मी दिलंय तो खेळाडू अर्थातच नरेश ठोंबरे। पहिला षटक, पहिला चेंडू टाकताना शॉर्ट चेंडू पूल केला, यावेळेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने। चेंडू कदाचित या ठिकाणी झेल सुटतोय, चेंडू जातोय, पहिला चौकार येतोय फलंदाज परेशच्या बॅट मधून। जगात राजा होणारच नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निश्चित म्हणेन की वार करून ढाल तोडते त्याला तलवार म्हणतात। आणि महाराष्ट्रामध्ये एकच वाघ जन्माला येऊन गेले ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। पहिला चेंडू चौकारणीशी येतोय, धाव फलकावर धावा लागतात बिनबाद चार। एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी। आर्यन अप्रतिम चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता नरेश ठोंबरेनं। कमबॅक कशाला म्हणावं, अनुभवाची शिदोरी असणारा हा गोलंदाज नरेश ठोंबरे। आपण नेहमी पाहतो की रायगड टीम मध्ये खेळणारा हा गोलंदाज ज्याने अनेक मैदानं गाजवली, तोच गोलंदाज या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग मध्ये आर्यन वावरले या संघाकडून एसएस ब्रदर्स या संघाकडून गोलंदाजी करताना अप्रतिम फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय परेश। आपण पाहतोय धाव फलकावर धावा लागल्यात, त्या 8 धावा धाव फलकावर लागल्यात। काय जबरदस्त फटका होता, या फटक्याला फक्त टायमिंग दिलं ते परेश या फलंदाजानं। कालुंद्रे गावाचं नाव ज्यानं क्रिकेटच्या पटलावर रोशन केलंय, अर्थातच रॉस टेलर असेल, परेश असेल, ज्याने हे नाव रोशन केलंय। खोलवर पदे चेंडू खणून काढलाय, एक धाव पूर्ण करतोय त्या ठिकाणी। चेंडू उचलतोय बारक्या कांबळे, तोपर्यंत फलंदाज परेश एक धाव पूर्ण करतोय, एका धावेनं संघ पोहोचतोय 9च्या घरामध्ये। 9 धावा धाव फलकावर लागल्यात। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना असणार आहे। एक जबरदस्त भिडत, जबरदस्त रंगत या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला या दोन संघादरम्यान। ज्या पद्धतीनं या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं की संपूर्ण रायगडच्या कानाकोपऱ्यातील खेडेगावातील एक एक अनमोल रत्न, एक एक हिरा ज्यानं क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव रोशन केलंय, ते सर्व खेळाडू आपल्याला या पटलावर या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात। खरोखरच धन्यवाद द्यावा लागेल आयोजकांना की एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा त्यांना या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना तयार झाली त्यांना हेड्स ऑफ यू। या वेळेला हा चेंडू जातोय, एक धाव पूर्ण करतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत फलंदाज सुनील चावरी एक धाव पूर्ण करतोय, एका धावेनं संघ पोहोचतोय डबल फिगर 10 या अंकामध्ये। सुरुवात तर चांगली पाहायला मिळते, कारण पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 10 धावा धाव फलकावर लागल्यात। ते गोलंदाज नरेश ठोंबरे, गोलंदाजच्या मार्गावर समोर फलंदाज असणार आहे तो परेश। परेश एक चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याचं प्रात्यक्षिक त्याने मैदानावरही दाखवून दिलं आहे। स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ज्यानं चौकार लागला, त्यानंतर कव्हर आणि पॉइंटच्या वरून ज्यानं अतिशय सुंदर असा
चौकार लागला होता, पण यावेळेला कमबॅक करतोय नरेश ठोंबरे आणि चेंडू जातोय निर्धाव. या निर्धाव चेंडूनिशी धाव फलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 10. चलतोय आपण डीजे नितीन यांच्याकडे. मित्रांनो, तुम्ही एक गाव खेळणं गरजेचं आहे, कारण गाव ज्या वेळेला हारतो त्यावेळेला जे प्रेक्षक तुमच्या बरोबर येतात ते एक एक दिवस जेवत नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही हारता त्यावेळेला तुम्ही हरत नाही तर तुमचा गाव हरत असतो. त्यामुळे कुठं का होईना गावाचा विचार करा. तुमच्या मागे जे प्रेक्षक येतात त्यांचा विचार करा. आणि माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर भविष्यामध्ये गावातल्या 2 टीम एक करून खेळा. ही सर्व खेळाडूंना या क्रिकेटच्या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद डीजे नितीन. क्या बात आहे मित्रांनो. आम्ही सहज बोलून जातो एखाद्या मॅच मध्ये, पण ती ज्या वेळेला रेकॉर्डिंग केलं जातं त्यावेळेला हे जे शब्द आहेत मी सहज बोलून गेलो, पण आज गावागावातल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेटस ठेवले होते व्हिडिओचे. याचं कारण आहे कारण हे शब्द आहेत ते हृदयाला लागतात. आणि आयुष्यामध्ये नेहमी सांगेन की तुमच्यामुळे तुमच्या गावाचं नाव व्हायला पाहिजे, मग क्षेत्र कुठलंही असू दे. आज ही स्पर्धा अमर झाली. आयुष्यभर ही स्पर्धा चालेल, आम्ही जिवंत राहू की नाही राहू, पण आयोजकांचं नाव मात्र अमर झालं, यामध्ये शंकाच नाहीये. आमचे प्रवीणजी दुगाडे नेहमी म्हणत असतात की 100 साल जीने से एक दिन ऐसा काम करो कि 100 साल तुम्हारा नाम हो जाए. आज आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 वर्षानंतरही नाव घेतलं जातं. याचं कारण आहे कारण कमी कालावधीमध्ये कमी वर्षामध्ये ज्यांनी जीव काम केलंय की आज या महाराष्ट्रामध्ये मराठी असल्याचा आम्ही अभिमान सांगतो नेहमी, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिश मात्रे, मॅन फ्रॉम जासई. साहिश मात्रे पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू सहजरित्या खेळून काढतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय थ्रो करतोय तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेनं संघ पोहोचतोय 11च्या घरामध्ये. आज आपण पाहतो, मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन, पंचांना विनंती करेन की आपण तंबी द्यायच्या खेळाडूंना स्पीडअप करायचा, कारण वेळ फार आपल्याकडे कमी आहे. 6 षटकांचे सामने खेळतो त्यामुळे आपण स्पीडअप करायचा आहे. आयोजकांना आपण मदत करायची आहे. एक खेळाडू ते आपण मैदानावर दाखवायची आणि स्पीडअप करून या सामन्याला लवकरात लवकर संपवा अशी मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतो. कारण आज आपण ज्यांचा गोड आपल्या आवाज दिवसभर तुम्ही ऐकणार ते अर्थातच जयेशजी भोसले, मॅन फ्रॉम पनवेल. या ठिकाणी रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर वाकडी, रोशनजी सकपाल, प्रवीणजी दुगाडे असतील आमचे, जे खऱ्या अर्थानं आयोजकांना या दोघांनी फार मदत केली. संदीपजी बोराडे असतील. हा रिवाज खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 11वर. मी स्वतः महेश मात्रे असेन या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. सुदर्शन असेल, रोहित पवार असेल आणि ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते ते PTCI चे फाउंडर संदीप वास्कर असतील, केतन दलवे असतील, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली जाते. हा शॉट चेंडू होता, पुल केलाय, चेंडू थांबणार नाहीये. 1 बॉल चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. पंधरा धावा धाव फलकावर लागल्यात. आतापर्यंतचा विचार केला दुसरं षटक प्रगतीपथावर असताना साहिश मात्रे एक जबरदस्त गोलंदाज म्हणून नावारूपाला आलाय. जसंही गावचा हा सुपुत्र आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक गावाचा प्रत्येक तालुक्याचा एक एक अनमोल रत्न या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळणार. अप्रतिम चेंडू, फक्त चेंडूला कट केलाय. पॉइंट गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, थ्रो करतोय तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 16च्या घरामध्ये. ही संपूर्ण स्पर्धा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर पाहिली तर आमचे अरुणजी कडव असतील, पिंट्या घरत असतील, जी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देत असतात. कारण कधी कधी नेट एखाद्या ठिकाणी पोहोचत नाही, ज्या ठिकाणी लाईव्ह मॅच पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपवर ही मॅचचा या ठिकाणी लोकाजोखा पाहू शकता. शॉट चेंडू होता, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, षटकार. बावीस धावा धाव फलकावर लागले. आपण डीजे ऑपरेटर जिजा महासाहेबांचं गीत वाजवलं. मला आज हे इतिहास आठवतोय की छत्रपती शिवाजी महाराज 3.5 वर्षाचे होते आणि गावामध्ये तमाशा आला होता आणि
शिवबांनी विचारलं होतं महासाहेबांना की अहो साहेब हे काय आहे. त्यावेळेला महासाहेबांनी सांगितलं होतं चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक धाव पूर्ण करतोय, एका धावेनं संघ पोहोचतोय 23च्या घरामध्ये. त्यावेळेला महासाहेबांनी सांगितलं होतं की शिवबा तुम्हाला राजा व्हायचा, पण बाई नाचवणारी नाही तर बाईचं रक्षण करणारा राजा व्हायचा. म्हणून आज जगामध्ये आदर्श राजा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी एक सुद्धा बाई नाचली नाहीये, हा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून म्हटलं की जगामध्ये आदर्श राजा कशाला म्हणावं याचं एक ज्वलंत उदाहरण. धावपलकावर धावा लागल्यात त्या 23 धावा. दुसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्यात त्या 23. गोलंदाजच्या मार्गावर संघनायकानं विश्वास दर्शवलाय तो गोलंदाज नरेश ठोंबरे. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो नरेश ठोंबरे. अर्थातच ज्या पद्धतीने रायगड प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला होता, आमचे पंडित जे असतील टी के माली साहेब यांचा गोड आवाज सूत्रसंचालना वेळेला आपण पाहिला. रोशन सपकाळ असतील, रोशन पाटील तारा असेल, याने एक जबरदस्त आवाज आणि तो सोहळा मात्र नेत्र दीपक पाहायला मिळाला होता. आणि अनेक पाहुणेची मांदियाळी या मंचावर आपण पाहिला. अनेक क्षेत्रातील मान्यवर आमदार असतील, खासदार असतील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कलाक्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या मंचावर येऊन गेले. कारण रायगड प्रीमियर लीग आहे. नरेश ठोंबरेचा हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून गगनभेदी षटकार. कारण 129 धावा धावपलकावर लागल्या. या ठिकाणी फलंदाज पाहतोय आपण सुनील चावरी. म्हटला होता की फक्त या पनवेल, उरण, रायगड, महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादित नाही या खेळाडू, तर ज्यांना आखादी देशामध्ये जाऊन आपलं नाव रोशन केलंय आपल्या या रायगडचा तो सुनील चावरी खेळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू उचलतोय, थ्रो करतोय. अप्रतिम फेकी होती. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित, पण क्रिकेटमध्ये किंतु आणि परंतु या शब्दांना कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आहे. पण क्रिकेट किंतु आणि परंतु शिवाय चालत नाही आहे. कारण असं झालं तर तसं झालं असतं, असं झालं असतं, हे झालं असतं, ते घडलं असतं. यावेळेला या 2 धावेनं संघ पोहोचतोय 33च्या घरामध्ये. 31च्या घरामध्ये 31 धावा धावपलकावर. या ठिकाणी आपण पाहतोय पहिली ओपनिंग जोडी ज्या ठिकाणी मैदानामध्ये खेळतंय ही फार महत्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो भागीदारी असणं गरजेचं आहे आणि भागीदारीला फार महत्वाचं असतं. हा चेंडू यावेळेला ऑरपीच चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून गगनभेदी षटकार. सदोतीस धावा धाव फलकावर लागल्यात. हे गाणं डीजे ऑपरेटर आपण वाजवलं की वेडात वीर दौडले 7. हा इतिहास आहे तो नेताजी पालकर यांचा, ज्यांना प्रति शिवाजी म्हणून ओळखला जायचं. बल्लौल खानावर तुटून पडले होते 7 जण, एकेकानं 500-500 गणिम कापले होते, पण शेवटी त्यांचे प्रयत्न मात्र अपयशी ठरले होते आणि ते 7 वीर ज्यांनी वीर मरण पत्करलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला सिंहासनावर राज्याभिषेका दिवशी चढत होते एक एक पायरीवर, त्यांची आठवण येत होती. हा इतिहास आहे. धावपलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा धावपलकावर लागल्यात. 37 धावा धावपलकावर लागल्यात. एक चांगलं क्रिकेट सुसज्ज असं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण या रायगड प्रीमियर लीगची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मगाशी म्हटलं की मंगेशजी वाकडेकर काल जेजूरला गेलो होतो आम्ही, आपले महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचा आशीर्वाद घ्यायला. त्या ठिकाणी सुद्धा चर्चा चालू होती की काय दिमागदार सोहळा आहे आणि काय जबरदस्त आयोजन आहे ते रायगड प्रीमियर लीगचं. म्हणजे ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. कारण या ठिकाणी येणारे खेळाडू आता मात्र दार वाजवतायत ते रायगड ओपनचे, तालुका ओपनचे, आणि आखाती देशामध्ये जाण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. कारण ते आता मात्र जे संघमालक असतील, जे संघनायक असतील, त्यांना आपल्या संघामध्ये मला घ्या. का घ्या तर माझी कामगिरी रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली झाली आहे, त्यामुळे आपल्या संघामध्ये मला स्थान द्या असं या स्पर्धेच्या माध्यमातून ते ठणकावून सांगतायत. पण गोलंदाजच्या मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज नरेश ठोंबरे, ज्याच्यावर
दोन प्रहार झालेत मोठ्या अर्थातच, दोन षटकार लगावलेत ते सुनील चावरी या फलंदाजानं. अतिशय लय मध्ये येताना हा फलंदाज आपण पाहतोय. मी मगाशी म्हटलं होतं जेवढं चांगलं टेनिस खेळतो त्याही पेक्षा चांगला तो लेदरचा एक खेळाडू आहे. टायमिंग देणं त्याला माहित आहे. फुलटॉस लोअर पदेचा फुलटॉस चेंडू होता, त्याच दिशेनं मिड विकेटच्या दिशेने खेळून काढतोय, पण चेंडू जमिनी लगत गडगडत जातोय आणि एक धाव पूर्ण करतोय. एका धावेनं संघ पोचतोय 38च्या घरामध्ये. 38 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ती आर्यन वावरले अर्थातच ज्यांचे संघ मालक आहेत प्रफुल्लजी विचारे यांनी हा संघ पॅक केलाय. आणि संघ मालकाची भूमिका फार महत्वाची आहे, कारण खेळाडू कधी तयार असतात खेळण्यासाठी, पण तो संघ मालक ज्यावेळेला तयार होतो आणि या संघाची बांधणी ज्यावेळेला होते ते फार महत्वाचं असतं. आणि त्यानंतरचं काम असतं ते संघ नायकाचं मैदानावर. हा चेंडू बॅटची वरची कडा घेऊन जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे किपरच्या वरून 4 धावांसाठी. बेचाळीस धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगलं क्रिकेट परेशचा विचार केला तर ज्याने 9 चेंडूमध्ये 18 धावांची एक जबरदस्त खेळी केली तो नॉन स्ट्राईकला आहे, ज्याच्या बॅटमध्ये आताच चौकार आलाय. तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज ज्यानं 8 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार खेळी केली तो सुनील चावरे आपण पाहतोय यावेळेला नॉन स्ट्राईकला तर गोलंदाजच्या मार्गावर आहे. नरेश ठोंबरेचा हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय निर्धाव. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 42. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 42. परत एकदा बोलतोय आपण डीजे ऑपरेटर नितीन यांच्याकडे. कसलखंड गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान, कसलखंड गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, सरपंच अनिल पाटीलचा मान. सन्मान्य आमचे सूत्रसंचालक रोशनजी सकपाल यांना विनंती असेल की आपण मंचावर यावं. अनिल शेठ पाटील, मंगेश शेठ वाकडेकर असतील, आमचे दत्ता शेठ गायकर असतील, राजू शेठ बोराडे असतील, हे संपूर्ण आयोजक यांचं नाव आज गाजतंय. आणि एक कसरकण गावाचं नाव आज संपूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या रायगडच्या पटलावर आलंय, कारण ज्यानं रायगड प्रीमियर लीगचं आयोजन केलंय. आतापर्यंतचा विचार केला यशाची शिखर गाठतं हे रायगड प्रीमियर लीग, ज्यामधून एक चांगली उपलब्धी आहे. गावागावातील खेळाडू आज या ठिकाणी चांगला खेळ करतात आणि हे खेळाडू भविष्यामध्ये येणाऱ्या कालामध्ये आपल्याला तालुक्याचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील, रायगड टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील, ओपनच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. हेच खेळाडू, यातलेच खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आखाती देशाचाही दौरा करतील, आपण आपल्या गावाचं नाव मात्र ते रोशन करतील, यामध्ये शंकाच नाही आहे. डिझाईन या दरम्यान सावळ्याचे अतुल माळीसाहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन चलतोय मैदानावर, ज्या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 42. फलंदाजीचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली ती परेशनं. 8 चेंडूमध्ये विस्फोटक विध्वंसक खेळी केली ती सुनील चावरी या खेळाडूनं, ज्यानं 8 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार खेळी केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धाव फलकावर लागल्यात. गोलंदाजच्या मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज आयुष कोळी, दिघोडे गावचा हा सुपुत्र आयुष कोळी. दिघोडे म्हटल्यानंतर पहिलं नाव ज्यानं विश्व जिंकलंय तो विश्वजीत ठाकूर, अर्थातच मोठ्या. आणि आत्ताच आम्हाला आयोजकांकडून माहिती मिळते की मोठ्या अर्थातच विश्वजीत ठाकूर याने या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचं योगदान दिलंय. मोठ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. क्या बात आहे. एक खेळाडूंना ही मदत
हे फार महत्वाचं आहे की आयुष्यामध्ये आम्ही फक्त खेळतच नाहीये, तर आम्ही सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेतो, त्या ठिकाणी मदत करतो. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज सुनील चावरी आणि एका धावेने संघ पोहोचतोय ते 43च्या घरामध्ये. 43 धावा धावफलकावर लागल्यात. या ठिकाणी आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पीटीसी लाईव्ह संपूर्ण टीम आमची सज्ज झालेली आहे. प्रत्येक मैदानावर घडणारी हालचाल असेल ज्याच्यावर संपूर्ण लक्ष असणार आहे ते आमचे राजू शेठ बोराडे असतील, मंचावर काय हवं काय नको आमचे दत्ता शेठ गायकर असतील. आणि फार महत्वाचं असतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टमंडळ होतं की जे संपूर्ण स्वराज्याचं नियोजन करायचं आणि नियोजन नेहमी गरजेचं आहे. कारण मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये बुद्धीचा आणि नियोजनाचा वापर करणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही बुद्धीचा वापर करता आणि नियोजन त्याचं यशस्वी होतं त्यावेळेला तुम्ही यश संपादन करता. कारण कुठल्या फलंदाजच्या वेळेला कुठला गोलंदाज वापरायचा आहे, कुठल्या गोलंदाजाच्या विरुद्ध कुठला फलंदाज वापरायचा आहे, हे ज्या दिवशी आणि ज्या क्षणाला तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्ही ती मॅच आणि ती स्पर्धा जिंकाल यामध्ये शंकाच नाहीये. आपण किप्परच्या भूमिकेमध्ये पाहतोय विश्वजित म्हात्रे दापोली गावचा. शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा घेऊन चेंडू होता सिलीमडांच्या दिशेला, एक धाव पूर्ण करतोय तो परीश आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 44च्या घरामध्ये. 44 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. अर्थातच ज्या पद्धतीने या फलंदाजानं सुरुवात केली नरेश ठोंबरेच्या विरुद्ध आपण पाहिलं की सुनील चावरिया फलंदाजानं अतिशय गगनभेदी असे षटकार लगावले आणि एक मोठ्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न ते करतायत. कारण त्यांनाही माहिती आहे समोरच्या संघामध्ये एक विस्फोटक फलंदाज आहेत, मॅच फिनिशर फलंदाज बारक्या कांबळे आहे, विश्वजित म्हात्रे आहे, ज्यांच्या मनगडामध्ये ताकद आहे की कुठल्याही क्षणी ते सामना आपल्या बाजूनं झुकू शकतात. या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी येते, एक स्क्वेअर मारा पंच आमच्याकडे बोलतात, वाईटचा इशारा येतोय. या वाईटच्या एका धावेनं संघ पोचतोय 45च्या घरामध्ये. 45 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंतचा विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडू त्यानं फेकून झाले, त्यामधला एक चेंडू फाईड आहे, तर 2 चेंडूवर त्यानं एक एक धाव दिली या गोलंदाजांना. शॉर्ट चेंडू होता आणि चेंडू येतोय बॅटच्या रडार मध्ये, चेंडू जातोय स्क्वेअर लेग मिडविकेटच्या डोक्यावरून, खणखणीत षटकार. महाराष्ट्राच्या 51 धावा धावफलकावर लागल्या. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सुनील चावरी आपल्या लय मध्ये येताना देतोय, एक विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय मैदानावर. याचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये अतिशय बहारदार खेळी केली, षटकारांची आतिषबाजी केली. त्यानं 31 धावा उभारल्या, 3 षटकार लगावलेत. ज्याच्या इनिंग मध्ये 4 षटकार लगावलेत ते सुनील चावरीनं. हा चेंडू अंपायर आमच्याकडे बोलतात, पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि या एका धावेनं संघ पोहोचतोय तो 52च्या घरामध्ये. 52 धावा धावफलकावर. आयुष कोहली या ठिकाणी यंगस्टर गोलंदाजी करतोय आणि ज्यावेळेला यंगस्टर गोलंदाज किंवा 40+ खेळाडू असतात त्यांच्यावर प्रेक्षकांची जास्त नजर असते आणि त्या पद्धतीने आपण या गोलंदाजाकडे पाहतोय. तो आयुष कोहली याच्याकडे संपूर्ण नजरा प्रेक्षकांच्या आहेत. त्यांनी पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर स्क्वेअर मारा हा चेंडू काहीसा खाली राहतोय, फसवा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 52 वर. 52 धावा धावफलकावर लागल्यात. कारण एक चांगला फलंदाज, तुम्ही यशस्वी गोलंदाज कधी होता तर ज्या वेळेला तुमच्या समोर एक चांगला फलंदाजी करतोय आणि त्यावेळेला तुम्ही त्याची विकेट काढता किंवा त्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही निर्धाव चेंडू टाकता त्यावेळेला तुमच्यावर संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित केलं जातं आणि एक यशस्वी गोलंदाजची निशाणी या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू ओरपी चेंडू होता, भिरकावून दिलाय. पहिला षटकार ज्या दिशेने लगावला होता त्याच दिशेनं आसमानी सुलतानी षटकार येतोय तो सुनील चावरीच्या बॅट मधून. भगवे वादळ आले गे भगवा आमचं रक्त आहे भगवा. ज्या भगव्याकडे पाहिल्यानंतर ही आमच्या माना झुकल्या जातात. तो भगवा या 6 धावेनं संघ पोहोचतोय 58च्या घरामध्ये. शॉर्ट चेंडू होता, कट केलाय, चेंडू जातोय गली क्षेत्रातून 4 धावांसाठी.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 62. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती सुनील चावरे याची. 13 चेंडूमध्ये ज्या फलंदाजानं तब्बल 41 धावांची बहारदार खेळी केली. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. नटआउट खेळ करतात हे 2 फलंदाज जे ओपनिंग मध्ये आले होते. अर्थातच परेश कालुंद्रे संघाचा हा खेळाडू जो 11 चेंडूमध्ये 19 धावांची ज्यानं खेळी उभारली, 13 चेंडूमध्ये 41 धावांची बहारदार खेळी उभारली ती सुनील चावरी या फलंदाजानं. मी म्हटलं होतं की ज्यांनी आखाती देशामध्ये नेऊन आपलं नाव कोरलंय, रायगडचं का कोरलंय नाव ते त्याने या मैदानावर सिद्ध करून दाखवलंय. कारण असं नेहमी म्हणतात की क्रिकेटमध्ये प्रवीण डावखुरी आताचे फलंदाज अतिशय हार्ड हिटर फलंदाज असतात. कारण युवराज सिंगचा इतिहास पाहिला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणारा तो खेळाडू ठरलाय. क्रिस गेलचा विचार केला 22 चेंडूमध्ये T10 ला 84 धावांची खेळी केली होती. म्हणजे आपण नेहमी पाहतो ज्यावेळेला कमी चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारली जाते त्यावेळेला संपूर्ण इतिहास 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 6 चेंडूमध्ये 6 चौकार हे इतिहास वारंवार आपण मैदानावर ऐकायला येतो. गोलंदाज येतोय बारक्या कांबळे, रायगडचा मॅच फिनिशर फलंदाज. पण यावेळेला मात्र गोलंदाजी करताना चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. खणखणीत षटकार. जगदंब जगदंब जगदंब. ज्या ज्या वेळेला मराठी संकटामध्ये असतो त्याला त्याच्या मुखातून एकच आवाज येतो, जगदंब जगदंब. 65 धावा धावफलकावर लागल्यात. 68 धावा धावफलकावर लागल्यात. चेंडू काहीसा खाली राहतोय, गॅदर करू शकला नाहीये कीपर अभ्या. पंचांचा इशारा येतोय. 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळते आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 69 धावा धावफलकावर लागल्यात. एक जबरदस्त खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज परेशचा विचार केला, 13 चेंडूमध्ये 25 धावांची बहारदार केली सुनील चावरीचा विचार केला ज्याची विस्फोटक खेळी आपण पाहतोय. स्ट्राईकला येतो फलंदाज. 13 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी साकारली. 50 धावा तो करणार का आणि 5,000 असं पारितोषिक जे उपसरपंच अमर शेठ यांच्याकडून ठेवण्यात आलंय ते पारितोषिक तो पटकावेल का? कारण अमर शेठ यांनी पहिल्या दिवसापासून जवळजवळ लाखाचा बंडल आयोजनकडे देऊन ठेवलाय. कारण 3 विकेटसाठी 3 षटकारांसाठी ज्यांना 2,500 पारितोषिक लावलंय आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे चौकार. पाटील अलिबाग आणि पंकज जाधव बुमबुम माट्या या 2 खेळाडूंच्या नावावर या मैदानाचा इतिहास आहे की ज्यांनी 50 धावा पटकावल्यात. हा 3रा खेळाडू ठरेल का? पण क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणे चुकीचं आहे. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. 45 धावांवर आहे तो. 14 चेंडूचा त्यानं सामना केलाय आणि तो स्ट्राईकला. 50 धावा पटकावण्याचा त्याचा मनसुबा पुरा होणार का? कारण समोर बारक्या कांबळ्या अनुभवाची शिदोरी आहे. अब्रेक पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू टाकला, चेंडू निर्धाव जातोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 73. 5वं षटक प्रगतीपथावर असताना फार मोठी धावसंख्या 73 धावा या ठिकाणी धावफलकावर उभारल्यात. त्या फलंदाज शॉर्ट चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, थ्रो करतोय तोपर्यंत सुनील चावरी 1 धाव पूर्ण करतोय. स्वतःवर नाराज आहे की त्याला असं वाटलं होतं या चेंडूवर जर षटकार आला असता तर कदाचित या रायगड प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये माझंही नाव कोरलं गेलं असतं. कारण 3री हाफ सेंचुरी त्याच्या नावावर लागली असती. पण धावफलकावर धावा लागल्या त्या 74. तो वैयक्तिक खेळतोय सुनील चावरी जो नॉ स्ट्राईकला. 16 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली तर 13 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी करणारा परेश खेळतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, थ्रो करतोय तोपर्यंत फलंदाज परेश 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने संघ पोहोचतोय 75च्या घरामध्ये. 75 धावा धावफलकावर लागल्यात.
5 षटकांच्या समाप्तीनंतर तोपर्यंत चालतोय डीजे ऑपरेटर नितीन यांच्याकडे. शेवटचं षटक 75 धावा धावपलकावर लागल्या. शेवटचं षटक घेऊन येतोय साहिश म्हात्रे. जसई गावचा हा सुपुत्र या ठिकाणी वैयक्तिक दुसरं तर सांघिक शेवटचं 6वं षटक घेऊन येतोय. 75 धावा धावपलकावर. या षटकामध्ये किती धावा येणार, कारण शेवटचा हाणामारीचा षटक आहे. 75 धावा धावपलकावर. पण सुनील चावरीच्या फलंदाजीचा जर विचार केला तर तो 46 धावा आहे, ज्यानं 16 चेंडूचा सामना केलाय. साहिशच्या समोर आहे परेश. ऑरपी चेंडू होता, खेळून काढायचा लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटतोय. 1 धाव मिळते आणि एका धावेनं आपण जर पाहतोय तर धावपलकावर धावा लागल्यात त्या 76 धावा. क्रिकेटमध्ये टीम स्पिरिट, क्रिकेट एक चांगल्या खेळाडूची निशाणी जर पाहिलं तर परेश या चेंडूवर 2 धावाही घेऊ शकला असता, पण आपला साथीदार 50च्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे त्याला स्ट्राईक त्याला दिले, कारण तो लय मध्ये येताना दिसतोय. ज्यानं जबरदस्त खेळी केली सुनील चावरीनं त्याच्या 50 धावा होण्यासाठी आणि या मॅचची त्याच्या संघाची धावसंख्या मोठी होण्यासाठी परेशनं स्ट्राईक दिली ती सुनील चावरीला. 50 धावा जर झाल्या तर 5,000चं पारितोषिक मिळणार आहे. ओरपी चेंडू आणि चेंडू खेळून काढतोय मिड विकेटच्या दिशेला. एकदा जोरदार चेंडू मात्र झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळतंय असं वाटलं होतं. चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय का काय, पण ऐन श्यामाला जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय आणि 1 धाव मिळते फलंदाजाला. एका धावेनं संघ पोहोचतोय 77च्या घरामध्ये. रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय परेश मैदानाच्या बाहेर. डीजे हॅलो. भावेश कुरुंगले. भावेश कांब्याचा हा खेळाडू डावखरे आताचा फलंदाज. 9 स्ट्राईकला आहे, 6 स्ट्राईकला आहे. 47 धावांवर खेळतोय सुनील चावरी. फुलटॉस चेंडू परत एकदा भिरकावून द्यायचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण या वेळेला मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक केतन मुकादम. आणि फलंदाज सुनील चावरीच्या खेळीचा अंत होतोय. 17 चेंडू मध्ये 47 धावांची बहारदार खेळी करणाऱ्या सुनील चावरीसाठी प्रेक्षकांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. डीजे ग्रस्त होतात म्यानली. दीपावडी साहेबांबद्दल काय म्हणावं मित्रांनो. घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, आणि स्वर्गीय दीपावडी साहेबांच्या आशीर्वादाशिवाय पर्याय नाही या शेतकऱ्याच्या मातीला. गोलंदाज साहिश. भावेश ओरपी चेंडू होता, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावाही पूर्ण करताना 2 धावेनं संघ पोहोचतोय 79च्या घरामध्ये. आज स्वर्गीय दीपावडी साहेबांचा आम्ही नेहमी उल्लेख करतोय की इंटरनॅशनल विमानतळाला नाव द्यायला पाहिजे, पण मित्रांनो फक्त बोलून चालणार नाहीये, गाणं काढून चालणार नाहीये, तर प्रत्येक भूमिपुत्रानं जे प्रकल्पग्रस्त असतील त्या गावानं, ग्रामपंचायतनं, सरपंचानं गावाचं लेटर द्या ग्रामपंचायतचं, शिडकोला आणि महाराष्ट्र प्रशासनाला की आमच्या दैवताचं स्वर्गीय दीपावडी साहेबांचं नाव या इंटरनॅशनल विमानतळाला द्या, कारण आमच्या जमिनी गेल्यात आणि आमच्या जमिनींचा आमचा देव आहे तो स्वर्गीय दीपावडी साहेब. या 2 धावेनं संघ पोहोचतोय 81च्या घरामध्ये.
81 धावा धावपलकाला एक जबरदस्त खेळी पाहायला मिळतंय. सुनील चावरी या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे, कारण खेळाडूला इजा झाली आहे आणि 12व्या खेळाडूनं मैदानामध्ये उतरायचं आहे. आपण नेहमी पाहतो प्रवीण, क्रिकेटमध्ये आपण उद्घाटन करत असताना गणरायाचं पूजन आणि वंदन करतो. ते का करत असतो तर कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये हेच मागणं. एक 13वा खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय की कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये, कारण मित्रांनो जर खेळाडूला मैदानामध्ये इजा झाली तर त्याचं सर्वात जास्त जर दुःख कोणाला होत असेल तर ते समालोचकाला, कारण ज्या रिधम मध्ये समालोचक आलेला असतो त्या खेळाडूची ती अवस्था पाहून त्याचाही आवाज कुठे का होईना कमी होतो. कारण हे नातं माणुसकीचं. या क्रिकेटनं आम्हाला काय दिलंय तर या क्रिकेटनं आम्हाला अनमोल असे रत्न आमचे मित्र दिलेत. माणुसकीचा जिव्हाळा जोडला गेला या क्रिकेटनं, आणि ज्यांची ओळख सुद्धा नव्हती त्यांची ओळख आज घरोघरी गल्लोगल्ली आम्ही आज पोचलोत, ते फक्त आणि फक्त या क्रिकेटमुळेच. मित्रांनो धावपलकावर धावा लागल्या त्या 81 धावा धावपलकाला. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय या पहिल्या इनिंगचा गोलंदाज साईसचा. और पी चेंडू होता बॅटची वरची कडा घेऊन गली क्षेत्रामध्ये फर्स्ट स्लिपला चेंडू पकडतो क्षेत्ररक्षक आणि फलंदाज भावेश खेळीचा अंत होतोय. 81 धावा धावपलकावर लागल्या जिंकण्यासाठी. 82 धावांची गरज आहे ती. SS ब्रदर्स या संघाला अर्थातच संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय विद्यमान नगरसेवक बबन शेठ मुकादम यांचा हा संघ, ज्या संघाचे संघनायक बारख्या कांबळे, विश्वजित मात्रे ही संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. येणाऱ्या पुढील सत्रामध्ये या 82 धावा ते कुठून काढणार का की त्यांना रोखण्यामध्ये सफल होणार ते आर्यन्स वावरले, ज्या संघाचे संघ मालक आहेत प्रफुल्ल शेठ विचारे आणि संघ मालक बंटी पेंढारी. स्पीडअप करायचा. बंटी पेंढारी, हर्षद पेंढारी यांना विनंती असेल आपला संघ घेऊन आपण मैदानामध्ये जायचं. मित्रांनो आपण पाहतोय आज क्रिकेटमध्ये दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं आहे. सामन्याला फार उशीर होतोय, ही स्पर्धा आपली आहे म्हणून आपणास विनंती आहे, कारण जो प्रेक्षक मायबाप ही मॅच पाहण्यासाठी आलेला आहे त्यालाही कुठं का होईना घरी जायचं आहे. लाईनअप करून यायचं आहे मित्रांनो, लाईनअप करून यायचं आहे. कारण या लाईनअपचं निश्चित मी सांगेन की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जाती या महाराष्ट्रात आहे, त्यामधली एक जात म्हणजे आदिवासी समाज. या आदिवासी गोरगरीब समाज, कष्टकरी समाज, आदिवासी समाज ओळखला जातो. ज्यांची लीग झाली आहे ती ओल्याच्या विठ्ठल रखुमाई मैदानावर, त्यांना सांगायलाही लागत नव्हतं लाईनअप मध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर ही शिस्त मी पहिल्यांदा ओल्याच्या मैदानावर आणली आणि आज ते आपण पाहतो की इंटरनॅशनलचा लुक पाहायला मिळतोय, एक लाईनअप पाहायला मिळतोय. या 82 धावा SS ब्रदर्स अर्थातच बारक्या कांबळेची टीम, बारक्या कांबळे सेनापती ही मॅच जिंकणार की त्यांना रोखण्यामध्ये गोलंदाज सफल होणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण वळणार आहोत. रॉकस्टार समालोचक हिंदीचे प्रवीणजी गायकर, मॅन फ्रॉम वाकडी. धन्यवाद. थँक्यू डीजे. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातलं शिव, आणि ज्या रायगडवर मात्र आमच्या राजांची समाधी आहे त्यातलं राय, असे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. कारण रायगडच्या पावनभूमीत कसलंग गावामध्ये ही रायगड प्रीमियर लीग, भव्यता वाढवणारी रायगडची प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम मराठी बांधवांचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आपण या स्पर्धेकडे बोलूया. कारण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल नरवीर तानाजी मालुसरे स्टँड ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय ते शिवगंगा वॉटर पार्क सोमाटणे. त्याच्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके स्टँड, त्यांना आम्ही जे स्पॉन्सरशिप केलं आम्हाला खऱ्या अर्थाने लिबर्टी वेअर हाऊस, भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, सौजन्य माननीय श्री भूषण शेठ पाटील 777 किंग, त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
त्यांना पुरस्कृत केलं खऱ्या अर्थानं अमरजी म्हात्रे साहेब उपसरपंच वाल उल्वेनोड. त्याच्यानंतर भारतरत्न आचार्य विनोबा भावे स्टँड पुरस्कृत केले आम्हाला राजूदा पाटील गुलसुंदे जिल्हा परिषद सदस्य. त्याच्यानंतर तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्टँड आपण पाहू शकाल. भाग्यश्री डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केलंय. त्याच्यानंतर स्वर्गीय माजी खासदार लोकनेते दिबा पाटील साहेब स्टँड ते आम्हाला स्पॉन्सरशिप केलं खऱ्या अर्थानं आर्यन ग्रुप श्री समीर शेठ सुधाकर पाटील साहेब. आणि इथे पाहू शकाल आध्यात्मिक गुरु परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्टँड इथे आपण पुरस्कृत केलंय स्वर्गीय अंकुश कालुराम ठाकूर माजी नगरसेवक शेकाप. आणि आपण प्रवीण दुसरा एक आपण नेक्स्ट इथे मी सांगेन क्राऊन रेकॉर्ड मॅनेजमेंट कसरखंड ज्याचे आमचे कर्मचारी आहेत गोविंद राठोड आणि संपूर्ण टीम त्यांनी सुद्धा ह्या रायगड प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. क्राऊन रेकॉर्ड मॅनेजमेंट आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. तो थैंक यू. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका हार्दिक स्वागत करता हूं. जिस तरीके से 2 तारीख को इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी और क्या जबरदस्त उद्घाटन आपने देखा था जहां से रैली निकाली थी छत्रपति शिवाजी महाराज की और जिस तरीके से डांस नृत्य कला सादर की थी इस मैदान के ऊपर और जिस तरीके से ये टूर्नामेंट का पहला आगाज हुआ था रायगढ़ विपक्ष ठाणे जिस टूर्नामेंट में दर्शकों की काफी तादाद आपने देखी और काफी अच्छा ये क्रिकेट का शुभारंभ रायगढ़ के सरजमी पर होता हुआ कसलगंज नगरी में. और इस टूर्नामेंट के हमारे सर्व आप देख सकते हैं अनिल दादा पाटिल अध्यक्ष रायगढ़ प्रीमियर लीग, दत्ता वामन गायकर अध्यक्ष पंचक्रोशी सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा मंडल कसलगंज, राजेश प्रकाश तांडेल उपाध्यक्ष पंचक्रोशी सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा मंडल कसलगंज. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य आणि आमचे आधारस्तंभ अनिल शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जी शोभा वाढवली ते कार्याध्यक्ष रायगढ़ प्रीमियर लीगचे आदरणीय मंगेश वाकडीकर सर यांना भी पाहू शकाल. तो चलते हैं मुकाबले की तरफ. एसएस ब्रदर्स 11 टीम के कप्तान ने पहले टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए आर्यन 11 वावरले टीम के बल्लेबाजों ने टोटल रन ठोके. यहां पर 81 रन 82 रनों का टारगेट 36 गेंदों में यहां पर बनाने हैं. तो इस लक्ष्य का पीछा किस तरीके से होगी उसका जवाबी हमला देने के लिए रायगढ़ के सबसे विस्फोटक बल्लेबाज जिस बल्लेबाज के नाम पर 9 गेंदों में फास्टेस्ट 50 रन है वो अल्टी पल्टी होऊन मारतो अभ्या तो बसून शॉट विश्वजीत म्हात्रे त्याची सावरीची बॅट स्ट्राइक इन पर बल्लेबाजी के लिए. जी हां ये आगाज है रायगढ़ प्रीमियर लीग का और जिस तरीके से उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक इन पर बल्लेबाज है निशांत माली. ये प्रारंभिक जोड़ी आती हुई अंपायर का सिग्नल यहां पर मैच इज ऑन. सेकंड मैच इस वक्त आज के दिन का रायगढ़ प्रीमियर लीग का चलता हुआ कल मेगा फिनाले सुपर 6 कौन होगा चैंपियन रायगढ़ प्रीमियर लीग में और निश्चित तौर पर इस सीजन पहले पर्व का अपना तिरंगा इस कसलगंज नगरी में रायगढ़ प्रीमियर लीग में लहराएगी. तो गेंदबाजी के मार्ग पर है भावेश सावंत यहां पर गेंदबाजी करते हुए 36 गेंदों में 82 रनों का टारगेट है. इसके लिए पहला बैटिंग पावर पे चलता हुआ राइट आर्म ओवर द विकेट से सामने है विश्वजीत. देखिए पहली गेंद काफी छोटी थी और बिल्कुल काफी नीची भी रही टप्पा खाने के बाद और जहां पर बैट्समैन को लगा थी ये गेंद उछाल होगा पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश करेंगे लेकिन गेंद यहां पर थोड़ी सी नीचे रही और यहां पर डॉट बॉल के साथ गेंदबाज भावेश अपने गेंदबाजी की शुरुआत करते हुए. मजा आएगा मुकाबले में. बंटी जोशी है, बारक्या कामले है, ऐसे बड़े बड़े खिलाड़ी, उसके बाद सिद्धांत है, राजा है, ऐसे तगड़े खिलाड़ी इस टीम में आप देख सकते हैं और मजा आएगा इन रनों का लक्ष्य का पीछा करते हुए. हाफ पिच लाइन की बॉल ऑन साइड में खेलने की कोशिश डीप में वहां पर फील्डर आते हुए 1 रनों के साथ यहां पर खाता खोलती हुई बैटिंग करने वाली टीम आप देख सकते हैं एसएस ब्रदर्स 11 टीम के बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे और इसी 1 रनों की मदद से एसएस ब्रदर्स 11 टीम का बढ़ता हुआ स्कोर है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 1 रन. बारक्या कामले पीछे है, सिद्धांत पीछे है, उसके बाद बंटी जोशी. ये मिडिल ऑर्डर्स की सबसे मजबूत कड़ी जानी जाती है लेकिन इससे पहले ये बहुत इंपॉर्टेंट होगा कि पावर प्ले के ओवर में जो 2 ओवर होंगे वो मात्र रन रोकने की कितनी कोशिश करेगी आर्यन 11 वावरले टीम. स्कोर तो अच्छा है लेकिन यहां पर जो गेंदें यूज की जा रही है मेरे ख्याल से ऑफिशियल ब्रॉडकास्ट फुल टॉस की गेंद है. आर्यन हमारे ऑफिशियल पार्टनर है, हरिकेन, प्रदीप स्पोर्ट्स, लकी स्पोर्ट्स, पनवेल, पीटीसी लाइव, ये जो हमारे ऑफिशियल ब्रॉडकास्ट पार्टनर है उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. गेंदबाज तैयार होते हुए हाफ पिच लाइन की बॉल, इस बार फील्डर कोई मौजूद नहीं है, गेंद जाएगी 1 बाउंस ओवर द लाइन, अंपायर का इशारा 4 रन. आज प्रवीण याच दरम्यान आपण पाहतोय लोगो मास्टर आपले नयन हवाल
यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. विनंती करेन त्यांना की मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच नयन अहवाल. नक्कीच आज एकादशीचा दिवस आणि आपण विठू रायाची सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं डीजे मास्टर नितिन यांच्या माध्यमातून ऐकली. थैंक यू. तो 4 रन बटोरते हुए बैट्समैन काफी आक्रामक इरादे के साथ निशांत माली के बल्ले से ये पहला दमदार चौका. 4 रन गेंदबाज तैयार होते हुए इस बार भी हाफ ट्रैकर बॉल शॉट बढ़िया है क्लास डीप एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से गेंद जाते हुए अंपायर का इशारा. फिर से एक बार 4 रन. में बार बार सहारा नहीं मिलता, बार बार कोई प्यार से प्यार नहीं मिलाता है, जो पास उसे संभल कर रखना, खोकर वो फिर भी कभी दोबारा नहीं मिलता. कहते ना कर्म तेरे अच्छे हैं तो किस्मत तेरी दासी है, अगर नीयत तेरी अच्छी हो तो घर तेरा मथुरा काशी है. क्या बैटिंग चलती हुई. जिस तरीके से विश्वजीत मात्रे पहली गेंद के ऊपर बीट हुए और वहां पर उसके बाद सिंगल लेकर उन्होंने स्ट्राइक दी बैट्समैन यहां पर निशांत माली के, और निशांत माली के बल्ले से ये पहले 2 धमाकेदार चौके निकलते हुए टीम की रन संख्या 9 रन. शॉट अच्छा है, फील्डर है वहां पर मौजूद डीप में, लेकिन तब तक एक ही रन पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज, और इसे 1 रनों के साथ सोच कितनी बढ़िया है महेश मात्रे. देखिए महेश मात्रे सर देखिए, क्योंकि जिस तरीके से इन्होंने 2 बाउंड्रीज लगाई उसके बाद सिंगल बटोरा, जानते हैं यहाँ सिंगल के साथ पारी को आगे बढ़ाना है, और इतने बड़े लक्ष्य जो विशाल स्कोर यहाँ पर खड़ा किया है टोटल 82 रनों का, उस लक्ष्य का पीछा करते वक्त मात्र यहाँ पर इन्हें शुरुआत तो संभल कर देनी होगी, पॉजिटिव थिंकिंग के साथ खेलना होगा, और पहले विकेट के लिए चाहती है एसएस ब्रदर्स 11 टीम की शुरुआत इन्हें काफी अच्छी दे, और यही कोशिश करते हुए दोनों बैट्समैन. फेवरेट स्ट्रोक है इनका, घुटने टेक कर सॉक स्वीप करने की ताकत इस बल्लेबाज में है, लेकिन यहां पर डॉट बॉल की हुई समाप्ति. फिर भी हम बात करेंगे क्या कमाल का ओवर फेंका है. हालांकि 2 बाउंड्रीज जरूर आई, लेकिन 2 बाउंड्रीज की मदद से यहां पर रन संख्या बनी है. पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 10 रन एसएस ब्रदर्स 11. डीजे वाघ म्हणतात हिंदू जातीला, कपाली लावतो महाराष्ट्राच्या मातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिमतीला, आम्ही रक्त पाजतो स्वतःच्या तलवारीच्या पातीला, कारण पुजतो फक्त आम्ही छत्रपती शिवरायांना. काय जबरदस्त सुमधुर संगीत. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य, ज्या पद्धतीने 24 संघ या स्पर्धेमध्ये होते, त्यापैकी एक मात्र असा खेळाडू होता, आणि तो रायगडचा नव्हे तर संपूर्ण भारताला या ठिकाणी गौरव. टेनिस बॉल विश्वातील सर्वात वेगवान आणि भारताचा हार्दिक पांड्या टेनिस बॉल मधला खऱ्या अर्थानं विश्वजीत ठाकूर यानं या स्पर्धेला मात्र 30,000 रुपयाची देणगी खऱ्या अर्थानं दिली है, त्याबद्दल त्याचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. बिल्कुल आप देख सकते हैं स्क्रीन पर जिस तरीके से हमारे महाराष्ट्र के आराध्य छत्रपति शिवाजी महाराज इनकी प्रतिमा आप देख सकते हैं, जहां से विनर टीम को ये प्रतिमा बिल्कुल दी जाएगी. कल होगा फैसला रायगढ़ प्रीमियर लीग का चैंपियन कौन होगा. बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में. लीग स्टेज की बात करेंगे तो टोटल 2 मुकाबले जीतने तो बहुत इंपॉर्टेंट होते हैं, और यहां पर देखेंगे सुपर 6 में 5 टीमें जुड़ चुकी है, और आज एक टीम उनके सामने जुड़ेगी, और सुपर 6 का महासंग्राम कल आपके सामने जरूर पेश होगा. तो बैटिंग पावर प्ले में रन बने 10, और स्कोरिंग एनालिसिस पर हमारे साथी स्कोर जानकारी देते हुए, जब पहले बल्लेबाजी करी थी आर्यन 11 वावरले टीम, तब रन बने थे यहां पर 10, और सेकंड पावर प्ले की पहली गेंद स्ट्रेट हिट लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से बिग 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 हिट, बिग 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 हिट, सिक्सर. दर्द है तेरी आवाज में छोरे. हर नई सुबह का नया नजारा, ठंडी हवा लेके आएगी पैगाम हमारा, जागो उठो तैयार हो जाओ, खुशियों से भरा रहे आज का दिन तुम्हारा. क्या बैटिंग है. सुबह के सत्र में ठीक 9:15 में पहला बॉल यहां पर गिरा था, और यहां पर देखेंगे किस तरीके से क्रिकेट सुबह का सत्र जरूर है, और यहां पर आप देख सकते हैं छक्कों का आगाज निशान के बल्ले से. क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, मिडिल स्टंप पर पाए गए, स्ट्रॉन्ग अपील, अंपायर का फिंगर सुपर हुआ, और इसी के साथ यह पहला करारा झटका इस वक्त मिलता हुआ आर्यन 11 एसएस ब्रदर्स 11 टीम को यह पहला झटका.
पास थोड़े से बातचीत कर रहे हैं कि रिव्यू यहाँ पर लिया जाए या नहीं जाए, क्योंकि टाइम भी होता है रिव्यू लेने के लिए। इतना समय आप व्यतीत करेंगे तो रिव्यू यहाँ पर नहीं मिलेगा। जिस तरीके से यहाँ नियमावली है, बिल्कुल आप देख सकते हैं। बातचीत कर रहे थे विश्वजीत मात्रेक के साथ कि यहाँ से गेंद जो है पढ़ने के बाद बिल्कुल मिडल स्टंप है या नहीं, थोड़ा सा समय भी लिया और वहां पर रिव्यू मात्र यहाँ पर नहीं लिया और पहला बिग विकेट मैदान से बाहर जाता हुआ जिस निशांत ने अपने पारी की शुरुआत काफी दमदार की थी, मात्र वही बल्लेबाज निशांत माली लौटे 5 गेंदों का सामना करने के बाद 1 छक्का 2 चौकों की मदद से आखिरकार 15 रनों की शानदार पारी के लिए और राइट स्टार्ट देने की कोशिश अपने टीम के लिए करते हुए मात्र टीम की रन संख्या है 16 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 14 की रिक्वायर्ड रन से अभी भी रन बनाने हैं। 28 बॉल 66 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। मैच बड़ा होगा लेकिन इसके लिए संघर्ष भी बहुत बड़ा करा करना होगा फील्डिंग करने वाली टीम आर्यन 11 वावरले टीम को। उठकर तलवार जब घोड़े पे सवार होते हैं, बांध के साफा जब तैयार होते हैं, देखती है दुनिया छत पे चढ़ के, कहते हैं कि हम काश बारकिया जैसे होशियार होते। मिडिल ऑर्डर्स में है मजबूत खिलाड़ी जहां से अभी भी रुके हुए। फुल टॉस बंची जोशी को ये गेंद थी, गैप ढूंढने की कोशिश, बैटिंग पावर पे जानते हैं, भरपूर फायदा उठाते हुए पारी की शुरुआत चौकों के साथ 4 रन। बंटी जोशी क्या जबरदस्त बैटिंग करते हुए पिछले साल इसी मैदान के ऊपर अनिल दादा पाटिल साहब की जो नाइट पिकदा हुई थी, मैन ऑफ द सीरीज बाइक लेकर यही खिलाड़ी अपने घर पर लेकर गया था और उसके लिए भरपूर परिपूर्ण ये मैदान है। ऑन साइड में फील्डर वहां पर आते हुए कितने तेजी के साथ गेंद को उठाएंगे, तब तक 1 रनों की मदद से स्कोर तेजी के साथ आगे पहुंचता हुआ 21 रनों के ऊपर। और यहां पर देखिए कितनी जबरदस्त क्रिकेट इन दोनों टीमों के बीच में। जो टीम पहला मुकाबला जीतेगी वो मात्र सेफ रहेगी और जो टीम हारेगी उसको मात्र लगातार 2 मुकाबले जीतना बहुत इंपॉर्टेंट होगा। ये ऐसा ही होता है लीग स्टेज में, जब आप ग्रुप ए बी सी डी सी जब मुकाबले खेले जाते हैं तो ग्रुप स्टेज से निकलना बहुत मुश्किल होता है, बहुत संकटमय क्रिकेट होता है। और यहां पर देखेंगे कौन सी टीम आखिरकार आज के इन 7वें दिन में सुपर 6 में क्वालिफाई होगी, जहां पर टीम की रन संख्या पहुंची हुई 21। अभी भी जीत की बात करेंगे, आने वाली गेंदें होंगी टोटल 26 और जीतने के लिए 61 रनों की जरूरत है। बड़ा मैच, दर्शकों की तादाद आहिस्ता आहिस्ता यहां पर बढ़ती हुई और उससे ज्यादा दर्शक यूट्यूब के जरिए मैच को एंजॉय करते हुए उन सभी यूट्यूब दर्शकों का तहे दिल से स्वागत करते हैं। जिस पीटीसी लाइव के सर्वेश्वर संदीप वास्कर ने कभी बल्ला हाथ में पकड़ा नहीं, लेकिन रायगढ़ प्रीमियर लीग के जरिए इन खिलाड़ियों को पहचान देते हुए पीटीसी लाइव आप देख सकते हैं। फेवरेट स्ट्रोक है विश्वजीत मात्रे का, लेकिन गेंद जाते हुए लॉन्ग लेग सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। पर 4 रन बढ़ोतरी हुए और आखिरकार बल्लेबाजी में अपना आगाज दिखाते हुए विश्वजीत मात्रे के बल्ले से निकलता हुआ ये शानदार 4 रन और 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25। जैसे जैसे रन बनेंगे वैसे वैसे रिक्वायर्ड रन रेट है वो मात्र कम होती जाएगी। स्क्रीन पर आप देख सकते हैं 25 गेंदों में 57 रनों की जरूरत है। हालांकि गेंदबाज की बात करेंगे, भावेश कुरुंगले मैन फ्रॉम कांबे बहुत अच्छे गेंदबाज है और जिस तरीके से स्वर्गीय बाबू अशास्त्र भोकारपाड़ा के मैदान के ऊपर पिछले साल काफी कमाल का क्रिकेट खेला था इस खिलाड़ी ने। ऑन साइड में मिड विकेट का खिलाड़ी और मिड ऑन का खिलाड़ी गेंद को रोके फुटबॉल किक का इस्तेमाल किया, लेकिन तब तक बल्लेबाज विश्वजीत के पास यहां पर 2 रन लेने का पर्याप्त समय था और इन्हीं 2 रनों की मदद से सेकंड बैटिंग पावर प्ले समाप्त हो चुका है। मात्र इन 2 पावर प्ले की बात करेंगे तो टीम की रन संख्या बनती हुई 27 रन। एसएस ब्रदर्स 11 1 विकेट के नुकसान पर अब आने वाली गेंदें होंगी टोटल 24 और 56 रनों की जरूरत। 55 तर चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच आपण लगेच स्टार्ट करा। पापणीला पापली भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपति शिवाजी महाराज म्हणतात। क्या जबरदस्त बैटिंग यहाँ पर चलती हुई। हालांकि पहला विकेट गिरा जरूर है लेकिन निशांत ने भी काफी आक्रामक बल्लेबाजी की थी और आप जिस तरीके देख सकते हैं
जहां से फील्डिंग किया था फुटबॉल किक का, जिस तरीके से बारकिया शिल्के मैन फ्रॉम पाली जिसे हम बल्लेबाजी देखते हैं तो बिल्कुल बालकिया कामले की याद आती है। उन दोनों का बैटिंग का जो स्पीड है ना बैट घुमाने का वो बिल्कुल काफी तेज है। और हमारे मनोज मस्कर मैन फ्रॉम कोपरली मैच को एंजॉय करते हैं, उनका भी शुक्रिया अदा करते हैं। लेकिन यहाँ पर बात करेंगे आने वाली 24 गेंदे हैं, 55 रनों की जरूरत है क्योंकि टीम की रन संख्या है 27 और जीत का लक्ष्य है टोटल 82 रनों का टारगेट है। गेंदबाजी में परिवर्तन करते हुए राकेश तांडेल मैन फ्रॉम जस्कर कि ये गेंदबाज है, काफी अच्छे ऑलराउंडर क्रिकेट की भूमिका अक्सर अपने टीम के लिए निभाते हैं। चलिए 2 बैटिंग पावर पे समाप्त हो चुके हैं। आने वाली 24 गेंदें बहुत इंपॉर्टेंट होगी और ऐसे हालातों में जिस बल्लेबाज ने इसी मैदान के ऊपर जब ग्रामीण कसलखंड नाइट टूर्नामेंट खेली गई थी अनिल पाटिल साहब इनकी, तो बिल्कुल उस टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज बाइक लेकर ये खिलाड़ी नवाजा गया था और भरपूर वाकिफ होंगे इस विकेट के ऊपर। लेकिन ये रायगढ़ प्रीमियर लीग है, यहां इतना आसान नहीं होगा। शॉट बढ़िया है, लॉन्ग ऑन के रीजन में वहां पर फील्डर आते हुए एक ही रन मुकम्मल होता हुआ। यही तो चाहती होगी फील्डिंग करने वाली टीम आर्यन 11 वावरले कि एक एक रन जाएंगे, पिछली 3-4 गेंदों के ऊपर फर्क गिरेगा नहीं, बस चौके छक्के रोकना है। और उसी की कोशिश में आर्यन 11 वावरले टीम के गेंदबाज तो यही तलाश करते होंगे, कप्तान की सोच तो यही होगी कि रन रोके कैसे भी हालातों में, विकेटें निकले, विकेटें जैसे जैसे निकली जाएगी वैसे वैसा प्रेशर यहां पर बनेगा और उसी प्रेशर को क्रिएट करते हुए बल्लेबाज और दबाव भरी बल्लेबाजी करेंगे और उतना ही मौका मिलेगा गेंदबाजों को सटीक लाइन से गेंदबाजी करने का। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है 28 रन, जीतने के लिए अब गेंदें बची होंगी 23 और 54 रनों की जरूरत। मैच अभी भी 50-50 बैलेंस है, ना यहां पर एसएस ब्रदर्स 11 मुकाबला जीती है, ना आर्यन 11 वावरली टीम अभी तक मुकाबला हारी है। कट टू कट फाइट, नेट टू नेट मुकाबला होगा, इसमें कतई संदेह नहीं है। गेंदबाज तैयार, देखिए डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन विश्वजीत मात्रे का बल्ला मैं कहूंगा अभी तक बहुत शांत है क्योंकि क्या कहते हैं ना, शेर को आप कितनी देर खामोश रखेंगे। लेकिन मैं भी कहूंगा कि ये जो गेंदबाज है ये तारीफ काबिल गेंदबाज है राकेश, जिसने विश्वजीत मात्रे बल्लेबाज को बांध कर रखा है। ये बहुत बड़ी उपलब्धि है इस खिलाड़ी के लिए और मैं कहूंगा ये होना भी चाहिए। कितने बड़े खिलाड़ी को जो आप रोकेंगे उतना ही रनों के ऊपर आप रोकने की कोशिश करेंगे। और यहां पर डॉट बॉल आती हुई गेंदें होंगी 22। अब जीत की बात करेंगे, 54 रनों की जरूरत। इनसाइड एज मौका बनेगा, ये क्या कर रही है, ये गलतियां मैं कहूंगा बहुत मुश्किलें होगी क्योंकि जिस तरीके से प्रतीक सुरते का कैच छूटा था, उन्होंने छक्का दागा था और मुकाबला थोड़ा सा खुला कर दिया था। उसके बाद हर्षद ठाकुर आए थे केगांव की ओर से, उन्होंने मैच मात्र फिनिश किया और यहां पर मात्र थोड़ी सी मुश्किलें पैदा जरूर होगी आपके सामने। इन मुश्किलों को घड़ियों फील्डिंग में सुधारना लाना बहुत जरूरी होगा। मैच में ये कैच था, वो मैच को यू टर्न दे सकता था और बारकिया कामले जब आते थे बल्लेबाजी के लिए उनके ऊपर भी प्रेशर बना सकती थी क्योंकि विकेट की तलाश है और विकेट मात्र लेने में विकेट कीपर ने थोड़ी सी आलसी दिखाई। लेजी क्रिकेट यहां पर और विकेट मात्र सुरक्षित रहते हुए विश्वजीत तैयार होते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। चलिए पटकी हुई बाउंसर गेंद थी, समझ नहीं पाए, लेकिन स्क्वायर लेग अंपायर तुरंत एक्शन करते हुए हमारे मेन अंपायर संतोष चौधरी सर को व्हाइट बॉल का इशारा और एक बाउंस का इशारा देते हुए और इसी व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 29 रनों के ऊपर। देखिए पढ़ने के बाद कितनी ज्यादा उछाल हुआ इस गेंद के ऊपर और ये साफ खतरे की घंटी है कि जितनी तेजी बाउंसर के साथ गेंदें जाएंगे तो मुश्किलें होगी गेंदबाजों के लिए। और यहां पर एक रन बटोरते हुए एक की मदद से 29 स्कोर कार्ड पर रन संख्या बनती हुई राकेश तैयार होते हुए। इस बार गेंद अच्छी थी, ऑफ स्टंप यॉर्कर करने की कोशिश, बल्ले का किनारा जरूर लगा था, फील्डर वहां पर मौजूद है, टारगेट हिट करने की कोशिश भी कर रहे थे लेकिन फील्डर बहुत दूर थे कवर के लिए और उसी की वजह से अपने आप को रोका और बिल्कुल डायरेक्ट हिट किया नहीं। तब तक एक रन पूरा करते हुए एक की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30 रन, एक विकेट के नुकसान पर। अभी भी गेंदें बची है टोटल 20 और जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। बंटी जोशी विश्वजीत मात्रे ये जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर खेलती हुई और गेंदबाजी की बात करेंगे तो अभी तक जबरदस्त गेंदबाजी करते हुए कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है। तकदीर कौन सी टीम लिखेगी जिसके कदम कामयाबी चूमेगी। अभी तक अच्छी गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। अब पिच लाइन की बॉल लिटिल एज लगा और सीधी गेंद जाती हुई विकेटों के ऊपर और इसी के साथ नामचीन बल्लेबाज बंटी जोशी के पारी का अंत होता हुआ तीसरे ओवर में यह बड़ा झटका और विकेट गिरा टोटल दूसरा, 30 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। तब तक ड्रिंक्स टॉली।
मी कॅमेरामॅनला विनंती करतो, जी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे बघा, त्या कॅमेऱ्यावर जरा कैद करा. मी सर्व प्रेक्षकांना, सर्व तमाम क्रिकेट रसिकांना, व्ह्युअर्सना नक्की सांगेन, ही महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. पण महाराजांच्या गडकोटावरती आज इथले प्रियकर प्रियसी ही आपलं नावं कोरतात. हे बघून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवं, पण आपण मात्र समुद्रामध्ये स्मारक उभं करण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. हे बघितलं का वाटतंय कुठेतरी चुकतंय. आमच्या गाडीवरती अभिमानाने आम्ही जय शिवराय छत्रपती राजे अरे बघतोस काय मुजराकर असे लिहितो आणि संध्याकाळी तीच गाडी एखाद्या बियर बार समोर उभी असेल तर वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिचा आई म्हणून सन्मान करा. अरे तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा. पण आज आपल्याच आई बहिणी इथे सुरक्षित नाही, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं की रयतीच्या काडीला धक्का नाही लागला पाहिजे, पण याच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेव्हा हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. आणि हे सगळं बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे आणि हे शिवचरित्र जपलं पाहिजे. पण आता तर पाठ्यपुस्तकातून महाराजांचे धडे गायब व्हायला लागलेत, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. म्हणून माझ्यासारख्या शिवभक्ताला, छोट्या शिव समालोचकाला वाटतंय की माझ्या कलीतून पुन्हा पुन्हा छत्रपती महाराजांबद्दल जनतेला सांगावं की प्रत्येकाने शिवरायांचा विचार घ्यावा आणि शिवरायांचे विचार पटले तर हे पाहून असं वाटेल की माझा महाराष्ट्र अभिमानाने फुलेल. यस डीजे. छत्रपति शिवाजी महाराज की. थैंक यू. जबरदस्त मुकाबला यहाँ पर आप देख सकते हैं, जिस तरीके से 3 ओवर का यहाँ पर खेल, आधा सेशन का एक बॉल यहाँ पर बचा हुआ है और बिल्कुल एक से दूर होगी. और टीम की रन संख्या की बात करेंगे, अभी भी 30 रन, 19 गेंदें बची है और जीतने के लिए यहाँ पर 52 रनों की दरकरार है. जबरदस्त फाइट यहाँ पर चलती हुई दोनों टीमों के बीच में. नए बल्लेबाज आते हुए एसएस ब्रदर्स टीम की ओर से बारक्या कामले सबसे खतरनाक बल्लेबाजी के तौर पर जाने जाते हैं और इस बल्लेबाज को मात्र यहां पर रुकना होगा. क्रूशियल ओवर फेंका है, मैं कहूंगा तारीफ काबिल गेंदबाजी यहां पर चलती हुई राकेश तांडेल ने, जिस ओवर में बीट किया था बैट्समैन विश्वजीत को और यहां भाई उन्हें बीट करते हुए बारक्या कामले पहली गेंद के ऊपर स्टंप कवर करके ऑन साइड में बड़ा स्ट्रोक मारने का इरादा जरूर था. लेग स्टंप छोड़ती हुई गेंद अंपायर का व्हाइट बॉल का करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और इसी वाइड की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 31 रनों के ऊपर. अभी भी एक गेंद का खेल शेष है जहां से तीसरा ओवर समाप्त होने के लिए तारीफ काबिल बंटी जोशी का विकेट मिला है. यहां पर मुकाबले में थोड़ी सी पकड़ मजबूत करने की कोशिश आर्यन 11 वावल टीम के गेंदबाजों के ओर से की जा रही है. बैटिंग का सत्र काफी अच्छा रहा. सुनील चावरी की दमदार बल्लेबाजी, मात्र अर्धशतक से चूके जहां से जरूरत थी एक अर्धशतक की, मात्र अच्छी बल्लेबाजी अपने बल्लेबाजी पर दिखाते हुए बारक्या कामले गेंद के गहराई तक पहुंचना चाहते हैं. डॉट बॉल की समाप्ति, हैंडसम एंड लवली ओवर की समाप्ति. इस ओवर में रन आए मात्र सिर्फ और सिर्फ 4. क्या जबरदस्त गेंदबाजी की. और यहां पर 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई 31 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर. आने वाली 18 गेंदें, 51 रनों की जरूरत. स्पर्धा प्रवास करते. नितीन डीजे यांचा आवाज जो प्रेक्षकांपर्यंत डीजेचा पोहोचतोय, म्हणजे बोलत असताना आपल्यालाच विश्वास बसत नाही की हा आपला आवाज आहे का. काय जबरदस्त संगीत आणि काय जबरदस्त आवाजाची क्वालिटी त्यांनी पेश केलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जरूर टाळ्या व्हायला पाहिजेत. यकीनन बिल्कुल बढ़िया. रायगढ़ के डीजे साउंड सिस्टम के बादशाह सैंडी और नितिन, आप देख सकते हैं मैडी, ये जब रहते हैं तो टूर्नामेंट का और भी 4 चांद लगते हैं. तो गेंदबाजी में परिवर्तन, नए बॉलर आते हुए भावेश कुरुंगले गेंदबाजी के मार्ग पर. पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से स्टॉक स्वीप करना चाहते हैं. यहां पर फील्डिंग काफी अच्छी होती हुई यहां पर देखेंगे. जी हां, विकेट नंबर गिरता हुआ, तीसरा बड़ा झटका यहां पर मिलता हुआ एसएस ब्रदर्स 11 टीम को.
तो बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं विकेट नंबर गिरता हुआ तीसरा। बहुत आसान मुश्किल होगा इस वक्त बैटिंग करने वाली टीम को, क्योंकि महेश माते सर कहते हैं ना, जिस तरीके से अक्सर कब्र और शमशान को देख के ये रंज होता है दोस्त, कि इतनी सी जगह पाने के लिए पूरी जिंदगी जीना पड़ता है। और ये जो रायगढ़ प्रीमियर लीग हमारे छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद देने के लिए 8 दिन का इतना इंतजार करने पड़ेगा, लेकिन वो इतना आसान नहीं होगा इस मैदान के ऊपर। तो देखेंगे रायगढ़ प्रीमियर लीग में आखिरकार चैंपियन कौन सी टीम बनेगी। तुम यहां पर धरती पर लकीरें खींचते हो, हम वहां अपने लिए नया आसमान ढूंढते हैं। तुम बनाते जाओ पिंजरे पे पिंजरा, हम अपने पंखों में नई उड़ान ढूंढते हैं। तो यहां पर पहली गेंद के ऊपर विकेट दिया, क्या जबरदस्त गेंदबाजी होती हुई भावेश कुरुंगली की ओर से, और बिग विकेट विश्वजीत मात्रे लौटे पैवेलियन की तरफ। अब दबाव यहां पर नजर आता हुआ एसएस ब्रदर्स 11 टीम के ऊपर। सिद्धांत मात्रे न्यू बैट्समैन स्ट्राइक एंड पर, स्वीप करने की कोशिश, लगातार ऑन साइड में खेलने की कोशिश यहां पर की जा रही है। और ये जो गेंदे हैं ना, जैसे जैसे डॉट बॉल निकलेंगे वैसे वैसे प्रेशर यहां पर बने जाएंगे, और तालियों की गूंज आपको आर्यन 11 वावरले टीम की ओर से देखने को मिलेगी। लेकिन कहते हैं ना कि जिस तरीके से रायगढ़ के वेल फिनिशर बारक्या कामले जब तक मैदान में है तब तक यहां पर चिंता की लकीरें आर्यन 11 वावरले टीम के समर्थकों में जरूर है। लेकिन क्या बारक्या कामले अपने फिरिंग स्टाइल में इस मैच को बना पाएंगे? लेकिन अब नहीं तो कब नहीं, लेकिन इस संघर्ष में मुकाबले में कितने तरीके से बल्लेबाजी अच्छी करेंगे, यह आने वाला समय आपको जरूर बताएगा। सफर वही तक है जहां तक तुम हो, नजर वही तक है जहां तक तुम हो, हजारों फूल देखे हैं गुलशन में, खुशबू वही तक है जहां तुम हो। तो देखेंगे यहां पर किस तरीके से बल्लेबाजी होगी। फुल टॉस बॉल ऑन साइड में पिक किया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में जाती हुई अच्छी फील्डिंग होती हुई, तब तक 1 रन पूरा होता हुआ, 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल आप देख सकते हैं यहां पर 32 रनों के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला यहां पर बनता हुआ, गेंदे बची है टोटल 15 और 50 रनों की दूरी। दिल्ली बहुत दूर है और ऐसे हालातों में इस दिल्ली का तख्त पाने के लिए काफी अच्छा क्रिकेट खेलना होगा, क्योंकि बारक्या कामले अभी तक मैदान में, और बारक्या के बल्लेबाजी का विश्लेषण है, मात्र 1 गेंद जरूर खेली है इन्होंने, कोई भी रन नहीं, अभी तक खाता नहीं खोला अपने टीम के लिए। गेंदबाज भावेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट से क्लीन बॉल, व्हाट अ ब्यूटी, बारक्या कामले को चलता बना दिया, और जिस विकेट की तलाश थी वो विकेट मात्र देने में ये कांबेगांव का सुपुत्र सक्षम रहा। विकेट नंबर गिरता हुआ, चौथा झटका, एसएस ब्रदर्स 11 टीम अब संकट में नजर आती हुई। मोठेवाला तसा फटक्यानं आउट झाला, फटक्यानं आउट झाला। थैंक यू डीजे, क्या बात है महेश मात्रे सर। बारक्या आउट हुआ, अब ये गाना बजा, अगर बारक्या छक्का मारता तो गाना बजता था, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला। आणि हीच ओळख आहे प्रवीण नितीन डीजेची, अगदी तंत्रशुद्ध वेळ पाहून, ती सिच्युएशन पाहून, ती परिस्थिती पाहून प्रत्येक गाणी त्याच्याकडे तयार असतो, ही ओळख आहे मित्रांनो नितीन डीजेची। बिल्कुल, अनिल दलवी साहब इनकी ओर से, जो संचित दलवी साहब इनकी ओर से जो बोल्ड निकाला है गेंदबाज भावेश, इनके लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। व्हाट अ ग्रेट कमबैक, कमाल की गेंदबाजी होती हुई, इतना आसान नहीं होगा ये सफर। 82 रनों का टारगेट का पीछा करना है। स्कोर कार्ड पर आप देख सकते हैं 32 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर, 3.4 ओवर का खेल समाप्त हुआ है, 14 गेंदों में 50 रनों की दूरी। न्यू बैट्समैन स्ट्राइक एंड पर आते हुए आप देख सकते हैं सुधीर मुकादम स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार होते हुए। देखिए अब यहां पर दबाव नजर आता हुआ, बिल्कुल खराब क्रिकेट यहां पर खेली जा रही है, लगातार डॉट बॉल के साथ प्रेशर क्रिएट करने की कोशिश, और इसी के साथ यहां पर रन संख्या की बात करेंगे, स्कोर मात्र अभी भी रुका हुआ टोटल 32 रनों के ऊपर। क्या जबरदस्त क्रिकेट यहां पर खेली है आर्यन 11 वावरले टीम ने। इतना आसान नहीं था सफर, लेकिन इस सफर को मात्र मुश्किल बना दिया इन गेंदबाजों ने। फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में फ्लिक किया, फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे के लिए पलटवार रखना चाहते हैं, लेकिन यहां पर पूरी तरह से बीट होते हुए, और यहां पर 1 रन मिलेगा। इसी 1 रनों की मदद से ओवर नंबर देखते देखते चौथा हुआ कंप्लीट, और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या की बात करेंगे तो रन संख्या बनी है मात्र सिर्फ और सिर्फ 33 रन, 12 गेंदे, और जीतने के लिए
49 रनों की जरूरत है और इसी 49 रनों के लिए जरूर मैं कहूंगा कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप जीतने के लिए पैसे नहीं थे। उस T20 वर्ल्ड कप का खर्चा पूरा भारतीय क्रिकेट बोर्ड ने उठाया और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो T20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन, क्योंकि जिंदगी का संघर्ष के कोई मान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। तो बिल्कुल यहां पर चैंपियन बनने के लिए लड़ना होगा। 12 गेंदें बची, 49 की जरूरत। स्ट्राइक एंड पर बैट्समैन आप देख सकते हैं सुधीर मुकादम। पहली गेंद डीप बैकवर्ड और स्क्वायर लेग, लॉन्ग लेग के बीच में से गेंद जाती हुई सीमा पार। अब शुरुआत दमदार नजर आती हुई, 4 रन। समोरच्या क्रेटा आणि ब्रेझा गाड्या लावलेल्या आहेत व्हाईट कलरच्या. त्या क्रेटा गाडीच्या जी समोरची एक ग्लास आहे, काच आहे, तिचा किरणं डोळ्यावर जात आहेत. तर मी त्या मालकाला प्लीज विनंती करेन आणि गाड्या पार्क करत असताना मैदानाकडे तोंड करून नका लावू प्लीज. आपल्याला विनंती करेन, त्याचा त्रास होतोय खेळाडूंना. समोरची क्रेटा गाडी आहे, तिचा नंबर मला माहिती नाही, परंतु त्या मालकाने प्लीज आमची विनंती आहे तुम्हाला दुसरीकडे पार्क करा. 11 बॉल 45 रनों की जरूरत, प्रति गेंद के ऊपर चौका चाहिए मैच को जीतने के लिए। और पहला संघर्षमय चौका मिलता हुआ बैट्समैन सुधीर के बल्ले से स्टैंड एंड डिलीवर। बल्ले के रडार में गेंद आई है जरूर, लेकिन फील्डर मात्र बने परेश ठाकुर। यहां पर दर्शक इट्स आउट ऑफ द पार्क, अंपायर का इशारे का इंतजार जरूर आएगा हमारी तरफ। ओ यस इज डच यू 6 रन। तो बिल्कुल भातानपाड़ा गांव का ये सुपुत्र कसलखंड के नगरी में अपने मैच का आगाज करते हुए पहली 2 गेंदों के ऊपर बड़े हिट आते हुए अब समीकरण बदलता हुआ। गेंदें बची है 10 और 39 रनों की जरूरत है। जिस राकेश तांडिल ने कमर की हड्डी तोड़ी थी एसएस ब्रदर्स 11 टीम के बल्लेबाजों की, उसी राकेश को मात्र टारगेट बना जा रहा है। और आर्यन 11 वावल टीम की चर्चा करेंगे महेश पात्रे सर। इनके पास प्लस पॉइंट है कि बाएं हाथ के गेंदबाज है और उसी की वजह से इनके गेंदबाजों का बोलबाला इस मैदान के ऊपर रहा। आणि नक्कीच त्या मालकाचं मी अभिनंदन करेन, त्यांनी लगेच आमच्या आखेला हो दिली आणि गाडी साईडला घेतलेली आहे. धन्यवाद सर, आपल्या मनापासून आभारी आहोत आम्ही. 10 बॉल जीतने के लिए 39 रनों की जरूरत। क्या मैच चलता हुआ दोनों टीमों के बीच में से। हाँ, पिच लाइन की गेंद, यहां पर मिस टाइमिंग स्ट्रोक है। फील्डर गेंद के नीचे आते हुए 2 खिलाड़ी थे, परेश ठाकुर, कॉल अच्छा था और इसी के साथ परेश ठाकुर ने कैच लपका और विकेट नंबर गिरता हुआ। टोटल 5वां झटका एसएस ब्रदर्स 11 टीम को। क्यों डीजे, 9 गेंदें बची है, 39 रनों की जरूरत। मैं तेरे नसीब की बारिश नहीं जो तुझ पे बरस जाऊं, तुझे तकदीर बदलनी होगी तुझे पाने के लिए। इंसान एक दुकान है और जुबान उसका ताला, जब ताला खुलता है तभी मालूम पड़ता है कि दुकान से सोने की है या कोयले की है। और ऐसे हालातों में वो संघर्ष अब इस वक्त करना पड़ेगा एसएस ब्रदर्स 11 टीम को। फुल टॉस गेंद सिद्धार्थ के लिए, लॉन्ग ऑफ के रीजन में 1 बाउंस ओवर द लाइन। क्या शॉट है, स्टैंड एंड डिलीवर, 1 बाउंस 4 रन। ये शानदार चौका, राकेश तांडेल लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार। लीजिए फुल टॉस गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर है, डीप में फील्डर कोई मौजूद नहीं है, तब तक 1 रन तो तेजी के साथ पूरा। थ्रो करे, फील्ड करे और बॉलर जब तक अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़े, बल्लेबाजों ने यहां पर तब तक 2 रन पूरे करते हुए 2 रनों की मदद से स्कोर मात्र तेजी के साथ आगे बढ़ता हुआ
49 रनों के ऊपर गेंदें बची है 7 और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। 33 अभी भी चाहिए। 7 बॉल में 5 छक्के लगाएंगे तो शायद मुकाबला कहीं ना कहीं एसएस ब्रदर्स 11 टीम के दस्तानों में सुरक्षित रहेगा। और ऐसे हालातों में ये गेंद कितनी इंपॉर्टेंट होगी ये सिद्धार्थ मात्रे भी जानते हैं, एसएस ब्रदर्स 11 टीम भी जानती है। 7 बॉल 33 रनों की जरूरत। क्या ओवर फेंका है राकेश ने, हालांकि मार मिली थी पहली 2 गेंदों के ऊपर, लेकिन उसके बाद बेहतरीन कमबैक। कमाल की गेंदबाजी पड़ने के बाद तेजी के साथ बल्ले का लीड एज लगा सीधी विकेट कीपर के दस्तानों में और इसी के साथ विकेट नंबर 6 गिरता हुआ एसएस ब्रदर्स 11 टीम का। आने वाली गेंदें होंगी 6 और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। आपण कालचा दिवस पाहिला मित्रांनो. कालचा दिवस अख्खा साईराज इंटरप्राइजेसचे कर्णधार म्हणजे गुड्डू अर्थातच अक्षय पवार यांनी गाजवला. टॉप 6 मध्ये प्रवेश केला. त्याची फ्रेंचायझी प्रदीप घरत आणि एक अजून त्यांची फ्रेंचायझी अनिल चव्हाण साहेब थोड्याच वेळात येतील, परंतु त्यांचं खरोखर अभिनंदन. प्रदीप घरत इथे उपस्थित आहेत. काल टॉप 6 मध्ये त्यांचा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि त्यांचे फ्रेंचायझी आहेत प्रदीप घरत आणि अनिल चव्हाण. आणि खूप मस्त खेळ केला, तर त्यांचंही आपण हार्दिक अभिनंदन करूया पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. तो बिल्कुल 6 गेंदें बची और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। न्यू बैट्समैन नरेश ठोमरे बल्लेबाजी के लिए आते हुए। स्ट्राइक एंड पर बैट्समैन आप देख सकते हैं जिस तरीके से केतन मुकादम स्ट्राइक एंड पर बैट्समैन है। 6 बॉल में 5 छक्के और 3 रनों की कंपलसरी जरूरत है और ऐसे हालातों में देखेंगे कि ये 5 छक्के और आखिर की गेंद के ऊपर 3 रन बना पाएंगे, क्योंकि कोई भी काम असंभव नहीं है। यहां मुश्किल कार्यों को आसान बनाना भी जरूरी होगा। गेंदबाजी में परिवर्तन। चिन्नू पाटिल मैन फ्रॉम रोहिंजन ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद। अंपायर का व्हाइट बॉल का करार आता हुआ, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और टीम की रन संख्या पहुंचती हुई मात्रा आप देख सकते हैं 50 रन मुकम्मल। 32 रनों की जरूरत है। क्या गावदेवी गावटान 11 टीम के बल्लेबाज करण मड़वी ने 6 गेंदों में 6 छक्कों का विक्रम किया था, क्या वहां पर वो विक्रम बैट्समैन कर पाएंगे? पहली गेंद थी, जोर से मारने की कोशिश, लेकिन डीप थर्ड मैन के रीजन में तेजी के साथ जाती हुई बेहतरीन फील्डिंग होती हुई, क्या जबरदस्त फील्डिंग का एफर्ट देते दिखाते हुए इस वक्त आर्यन 11 वावरली टीम। स्टैंडर्ड का दर्जा कितना है देखिए फील्डिंग का। और बिल्कुल यहां पर तब तक बल्लेबाजों ने रन चुरा लिए मात्र 2 और 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 52 रनों के ऊपर। 5 गेंदें 30 रनों की जरूरत। 5 छक्के चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। अभी भी कहते हैं ना, विकल्प मिलेंगे बहुत मार्ग भटकने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक तुझे जाने के लिए। अच्छा शॉट इस वक्त खेला जरूर है, गेंद जाती हुई फील्डर के दस्तानों में अलोंग द कारपेट। तब तक यहां पर एक ही रन, दूसरे में कोशिश करना चाहते बदलाव, तब तक बल्लेबाजों ने यहां पर 2 रन तीसरे में तब्दील करते हुए खराब क्रिकेट। चलिए रन है आपके पास, इसका मतलब यह नहीं है कि आप इन रनों को आसानी के साथ दे सके। 3 रन बटोरे बल्लेबाजों ने और 55 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। नेक्स्ट मैच आपके सामने होगा स्वरा स्पोर्ट्स 11 कलंबोली और आर्यन 11। बिल्कुल जो हारी हुई टीमें हैं जीती हुई टीमें, बिल्कुल स्वरा स्पोर्ट्स कलंबोली और आर्यन 11 वावरले का मैच आपके सामने नेक्स्ट होगा। तो बिल्कुल यहां पर देखेंगे जिस तरीके से काफी अच्छा परफॉर्मेंस आर्यन 11 वावरले टीम के गेंदबाजों के ओर से रहा। चिन्नू पाटिल मैन फ्रॉम रोहिंजन एक ऑलराउंडर खिलाड़ी, हमेशा जाना जाता है। हाफ ट्रैकर की बॉल हवा में काफी देर तक, फील्डर वहां पर मौजूद साइड स्क्रीन के ऊपर बिल्कुल देख सकते हैं। और इसी के साथ बल्लेबाज के पारे का अंत होता हुआ और इसी के साथ विकेट नंबर गिरता हुआ 7वां करारा झटका एसएस ब्रदर्स टीम के लिए। क्या बात है नितिन सैंडी मैडी जब भी रहते हैं तो बिल्कुल काफी मजा आता है। और यहां पर देखिए ये मुकाबला बिल्कुल वन साइड जरूर है, तो गुजारिश करेंगे स्वरा स्पोर्ट्स 11 कलंबोली टीम के कैप्टन आपको रिपोर्टिंग करना है टॉस के लिए। तर बघा लॉट्स पडले त्या हिशोबाने दत्ता गायकर यांनी सांगितलं होतं आम्हाला, खऱ्या अर्थानं आर्यन 11 सांगितलं होतं, परंतु इथे मॅच होईल आर्यन 11 वावरले विरुद्ध एसएस ब्रदर्स यांच्यात मॅच होईल। बघा आम्हाला दत्ता गायकर यांनी माहिती दिली होती की स्वरा स्पोर्ट्स 11 कलंबोली आर्यन असं सांगितलं होतं त्यांनी, परंतु इथे आर्यन 11 वावरले आणि एसएस ब्रदर्स। बघा नक्की ठरवा,
बघा नेक्स्ट मैच ठरवा नीट अपन। शॉट बढ़िया है, फील्डर वहां पर मौजूद और यहाँ पर देखिए मौका गवाया और आसान सा मौका। तो फिर से एक बार हमारे पास कमेटी जरूर सुनाएगी। नेक्स्ट मैच होगा स्वरा स्पोर्ट्स कलम्बोली और आर्यन वावरले। बिल्कुल सही तो था मंगेश वाकड़ीकर सर। तो दोनों भी कप्तानों से गुजारिश करेंगे कि मैच यकीनन काफी मेहनत लेते हुए 7 दिन से सोए नहीं, काफी मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट को और उपाध्यक्ष हमारे रायगढ़ प्रीमियर लीग के। तो आज का पूरा लॉट्स हम जरूर आपको बताएंगे। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार शॉट अच्छा है, गॅप बहुत बड़ी है, गेंद जाएगी यहाँ पर सीमा पार 4 रन। बघा आजचे सामने आम्ही तुमच्यापर्यंत नक्की वाचून दाखवतो। पहिला सामना स्वराज स्पोर्ट्स कलंबोली विरुद्ध जय माता दी सोनारी झाला। दुसरा मॅच आर्यन 11 वावरले विरुद्ध एसएस ब्रदर्स। तिसरा सामना स्वराज स्पोर्ट्स कलंबोली विरुद्ध आर्यन 11 वावरले। चौथा सामना जय माता दी 11 सोनारी एसएस ब्रदर्स आणि पाचवा सामना एसएस ब्रदर्स 11 स्वराज स्पोर्ट्स कलंबोली आणि अंतिम सामना जय माता दी 11 सोनारी विरुद्ध आर्यन 11 वावरले। मात्र इथे सामना जिंकलाय, खूप चांगली गोलंदाजी आर्यन 11 वावरले क्रिकेट संघाचा। हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम एसएस ब्रदर्स। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर सामन्याचा सामनावीर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील ज्याने आपल्या पारीमध्ये 5 षटकार आणि 2 चौकार तब्बल 17 चेंडूमध्ये 46 धाव्यांची अफलातून फलंदाजी। नो डाऊट सुनील चावरी, प्लीज कम ऑन द स्टेज। या रायगड जिल्ह्यात फेमस आहे कसलखडामचं गाव। तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना। तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना। थैंक यू डीजे, थैंक यू। ये दृश्य कितने अच्छे देखे, दोनों भी टीमें एक दूसरे को हस्तांदोलन करते हुए हारते हुए 60 रन बनाए एसएस ब्रदर्स 11 टीम ने। 22 रन से ये मुकाबला दूर रही और बहुत सारे विकेट गवाई। तो या बोलूया पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच कडे आमच्या समवेत असतील रोशन सकपाल सर। थँक्यू। खूप दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्णायक क्षणाला आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेणारा हा फलंदाज ज्यांनी अफलातून खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला। अर्थातच आर्यन 11 वावरले संघाचा खेळाडू सुनील चावरी। एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल सुनील चावरी, याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येईल। खूप सुंदर खेळ। आर्यन 11 वावरली संघ अभिनंदन। सुनील चावरी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय। स्वराज स्पोर्ट कलंबली आणि आर्यन 11 वावरले या 2 संघाच्या संघनायकांनी सुद्धा रिपोर्टिंग करायची टॉस बॉक्स समोर। सचिन दळवी साहेब यांच्याकडून भावेश शेळके मला तर वाटते गोलंदाज आहे, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। भावेश कुरंगळे, येस।